आज गेलो होतो आपण डायरेक्ट रेल्वे गेटवर पैशासाठी. आता तुम्ही म्हणून किती काय गेला तर आपली जे रेल्वे येणार आहे ना त्या रेल्वेमध्ये आपले फॉलोअर्स येणार होते म्हणून आपण तिथे बसलो, पण रेल्वे काही तिथं थांबलेली. मग काय म्हटलं बा चला आता वापस इथून इकडे आलो तर इकडे ट्रक लहान चालू होता. याने म्हटलं जाऊ द्या बा मागं पठाण ड्रायव्हर आता डायरेक्ट पठाणच्या वयमानाच्या आता काम होत नाही पठाणच्या. आता कसं पॉवर स्टेरिंग गाडी नाही आहे, ती जुनी गाडी आहे पठाणच्या काही ती फिरून नाही राहिली. त्यातच पहिले उठच्या ओढतात पठाण पुरा शेता मोकाय वाला पठाणचा पहिले. त्याने म्हटलं जाऊ द्या मागं ना आता आणसान आमच्या अंगावर पायात झपटानं रागानं शूटिंग काढतो पटांची. इकडे तर डायरेक्ट मोठी एलपी भरून ट्रक मध्ये खत आलं होतं. आता ट्रक आहे तो कमीत कमी 40 फूट लंबा. आता एवढा मोठा ट्रक काढणं का सोपी गोष्ट आहे का? त्यातनी बी तो फसला मला वाटतं निघून नाही राहिला. किती गडी टोले घेऊन पण ट्रकही निघून नाही राहिला. आखरी दुसरा ड्रायव्हर बसला त्यानं कुठे हा ट्रक काढून दिला. आता एवढा मोठा ट्रक चालवणं का सोपी गोष्ट आहे का? आणि त्यामध्ये बी तो पूर्ण लोड आहे. पुरे टायर स्लिप होऊन राहिले ट्रकचे, तरी पण ड्रायव्हर काही ऐकायचं नावच नाही घेऊन राहिलं. मला वाटतं ड्रायव्हरचा पंखा फास्ट आहे पुरा 90 गेला मला वाटतं ड्रायव्हरनं. ड्रायव्हरले कोण सांगितलं बा एवढ्या दुरून, आपण तर मस्त असून बसून फक्त मजा पाहायची. आता यायच्या मधात निघून राहिला ट्रॅक्टर. आता हा काढाव कसा? तर याला डायरेक्ट दोरी बांधलेला आपण काढून राहिलो, पण वळल्या बी नाही चालला कारण त्याचे पुढचे दोन्ही टायर बसले आहेत. वळला बा कसा तसा साईडला दिला लावून एका इकडे त्याची दोरीगिरी घेतली सोडून त्याला इकडे साईडला उभा करून. जुना व्हायला किती दिवस उभा आहे काय माहित बा, दोन्ही टायर बसल्यात पुरा फुटफाट व्हायला. तो त्याच्यापेक्षा हा बरा आहे पुढचं मड्ड त्याच्या. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट करा, नाहीतर मग राहू द्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.